नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, क्वालिफाय झालेल्या तुम्ही जिल्हा कोर्ट न्यायालय टायपिंग टेस्टसाठी खूप सारे विद्यार्थ्यांनी आपलं सॉफ्टवेअर घेतलेलं आहे टायपिंग टेस्टचं, MCITRचं. आणि विद्यार्थी आता टायपिंगच्या प्रॅक्टिसला लागले आहेत. खूप सारे विद्यार्थ्यांचे रोज कॉल येतात, मेसेज येतात, वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांचे. आता ॲक्च्युली प्रॅक्टिस कसं करायचं आणि कॅलेंडर आपण ठरवून घेऊया. उद्यापासून म्हणजे आजपासून, आज आहे 31 तारीख आणि पुढचं 15 दिवसाचं आपण कॅलेंडर ठरवलेलं आहे. 15 दिवसात तरी तुमची एक्झाम होणार नाही असं आपण गृहीत धरूया आणि खरंच होणार नाही, तेवढं तरी तुम्ही समजून चाला. एक 15 दिवसाचं आपण अकॅडमिक कॅलेंडर ठरवूया. पहिले 3 दिवस तुम्हाला मित्रांनो लेसन करायचं आहे. आता खूप विद्यार्थी असे आहेत की जे MPSCच्या स्किल टेस्टसाठी आहेत, म्हणजे त्यांनी एक्झाम दिलेली आहेत आणि ती दिलेली आहे ISM वरती. म्हणजे ISM तुम्हाला चांगल्या प्रकारे येतं. ISM मध्ये तुम्ही चांगली टेस्ट दिलेली आहे आणि तुमचे 10 मिनिटामध्ये ना 1500 की स्ट्रोक होतात. आणि जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये आहेत होते त्यांचे 2000 की स्ट्रोक होतात. म्हणजे एवढं तुमचं कंप्लीट आहे आजच्या तारीखला, जे विद्यार्थी ISM वरती प्रॅक्टिस करतात. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, पहिले 2 ते 3 दिवस लेसन करा. लेसनवरती प्रॅक्टिस द्या. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पण लेसन आहेत. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पण लेसन आहे किंवा तुम्ही वर्डमध्ये कुठेही लेसनची प्रॅक्टिस करा. आपल्या विलास चतुर सर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. यावरती मी आता रिसेंटली एक फाईल टाकलेली आहे GCC TBCC. त्याच्यामध्ये मराठीचे लेसन आहे. ते लेसन तुम्ही तुमच्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओपन करून कृतीदेव फॉन्ट सिलेक्ट करून लेसनची प्रॅक्टिस करा. म्हणजे पहिले 3 दिवस तुम्ही लेसन करा. लेसन शिवाय तुमचा टायपिंगचा स्पीड वाढणार नाही. तुमचे बोटं प्रॉपर तुम्हाला थोडंसं हात बसण्यासाठी तुम्ही लेसनवरती पहिलं थोडासा भर द्या. पहिले पाहिजे तर सिंपल लेसन टाईप करा. नंतर काही कोडचे लेसन टाईप करा. पण गरजेचं आहे लेसनवरती प्रॅक्टिस करा. 2 ते 3 दिवस पूर्णतः तुम्ही लेसनवरती कॉन्सन्ट्रेशन करा. 2 दिवस किंवा 3 दिवस जरी केलं तरी चालेल. पुढचे 4 ते 5 दिवस म्हणजे 4 आणि 5 दिवस. पहिले 1 ते 3 दिवस म्हणजे 3 दिवस लेसन, 4 आणि 5 तुम्ही पॅसेज टाईप करायला सुरुवात करा. जसाही पॅसेज असेल तर तसं तुम्ही पॅसेज टाईप करायला सुरुवात करा. तो ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल. आता ऑफलाईन म्हणजे काय, का तुमच्याकडे एखादं प्रिंटआउट आहे, तुम्ही ते घेतलं, वर्डमध्ये टाईप करायला सुरुवात केली. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पण तुम्ही ऑफलाईन टायपिंग करू शकता. ते कसं करायचं आता येणारे एक आज किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ती गोष्ट क्लिअर करू. त्याच्यामध्ये पण तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही वर्डमध्ये पण हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करा. त्या 4थ्या दिवस आणि 5व्या दिवस तुम्हाला पॅसेजच्या टायपिंगला सुरुवात करायची आहे आणि टार्गेट काय ठेवायचं आहे, 200 शब्द तुमचे झाले पाहिजेत. होतील, काय टेन्शन घेऊ नका. शब्द कव्हर करायचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये काही चुका होतील, होऊ द्या चुका. चुका होऊ द्या. पहिल्या सध्या चुकावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू नका. फक्त 200 शब्द कसं मी टाईप करेल याकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये कमीत कमी 10-15 चुका झाल्या तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण 200 शब्द प्रयत्न करा पूर्ण करण्याचा. म्हणजे 200 शब्द पूर्ण होतील एवढं टार्गेट तुम्ही 4 आणि 5 दिवसामध्ये सेट करा. म्हणजे तुमचे पहिले 5 दिवसामध्ये लेसन आणि 200 शब्द होतील याचं तुम्ही टार्गेट सेट करा. त्याच्यानंतर पुढचे 5 ते 10 दिवस, 5व्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत म्हणजे तुम्हाला अजून 5 दिवस भेटेल. प्रत्येक दिवसाला 10 शब्द आपल्या पॅसेजमध्ये ऍड कसे होतील. 6व्या दिवशी तुमचे 210 शब्द झाले पाहिजेत. 7व्या दिवशी तुमचे 220 झाले पाहिजे. 8व्या दिवशी तुमचे 230 झाले पाहिजे. असे ऍड करत करत तुम्ही 250 पर्यंत जा. इथं तुमचे लास्टच्या दिवशी 250 शब्द झाले पाहिजे. परत सांगतो, चुका होतील, होऊ द्या. त्याचं गणित मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही सध्या चुकीवरती थोडंसं लक्ष आठवा. फक्त शब्द कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि किती शब्द करा, 10 दिवसामध्ये 250 शब्द होतील का याचं तुम्ही टार्गेट सेट करा. बघा, टार्गेट सेट केल्याशिवाय तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही आता ऑफिसमध्ये जर कुठे जॉब करत असाल किंवा तुम्हाला एक टार्गेट दिलेलं असतं, ते टार्गेट जेव्हा तुम्ही कंप्लीट करणार तर तुम्हाला त्याचा एक आनंद झाला असतो आणि एक स्टेप तुम्ही ठरवून घेतल्या का एवढं करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकाल. अंधाधुंदी गोळी पार करून चालणार नाही. तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप गोष्टी करणं गरजेचं आहे. तर 10व्या दिवसापर्यंत तुमचं 250 शब्दापर्यंत टायपिंगचं मॅटर गेलं पाहिजे. थोडं इकडे तिकडे होईल, ठीक आहे. पुढचे 3 दिवस
परत 15-15 शब्द ऍड करण्याचा प्रयत्न करा. टायपिंगची प्रॅक्टिस वाढवा. आता तुम्ही याच्यासाठी बोलाल का सर किती टाइम प्रॅक्टिस करायची, किती तास प्रॅक्टिस केली पाहिजे? कमीत कमी 4 तास प्रॅक्टिस करा, 6 तास, 8 तास. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही फुल टाइम जर काहीच करत नसेल आणि तुमचं फक्त कॉन्सन्ट्रेशन आता फक्त ह्या भरतीवरती असेल, तर तुम्ही 6-8 तासापर्यंत पण प्रॅक्टिस करा. फक्त लक्षात ठेवा प्रॅक्टिस करताना ती गॅपमध्ये करा. सकाळी समजा तुम्ही 1-1.5 तास बसला, परत दुपारी 1-1.5 तास, परत थोडंसं नॉर्मली 4-5 वाजता तुम्ही परत 1-1.5 तास बसला, रात्री परत 1-1.5 तास बसला. असं गॅपमध्ये बसा, सलग बसू नका. सलग तुम्ही 4-5 तास बसले असं करू नका. गॅपमध्ये बसा, थोडंसं बाहेर फिरून या, परत थोडंसं बसा. याने काय तुम्हाला फ्रेश वाटेल, तुमचा माइंड थोडा फ्रेश राहील आणि तुम्हाला टायपिंग करायला हुरूप वाटेल. तर टायपिंगची प्रॅक्टिस करताना सलग न करता ती गॅपमध्ये करा. थोड्याशा अंतराने करा. पण एकदा बसलो तर कमीत कमी 1 तास, 1.5 तास प्रॅक्टिस करा. 1-1.5 तास प्रॅक्टिस कंटिन्यू करा म्हणजे तुमचं टार्गेट कंप्लीट होईल. म्हणजे पुढचे 15 दिवसामध्ये तुम्ही 250 शब्दापर्यंत, 10 दिवसात 250 शब्द, पुढचे 13 दिवसापर्यंत तुम्ही कमीत कमी 295 शब्दापर्यंत जा. म्हणजे इकडे तिकडे होतील तर समजा 200 किंवा 300 शब्दापर्यंत आपण पोहोचू आणि परत तुम्हाला 13 आणि 14, 15 म्हणजे 2 दिवस अजून तुम्हाला भेटतात. त्याच्यामध्ये तुम्ही परत 300 शब्दापर्यंत टार्गेट कंप्लीट करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय तर आपल्या पहिल्या 15 दिवसामध्ये आपल्याला 300 शब्द टाईप करायचे. आता याच्यामध्ये चुका होतील, होऊ द्या. पण 300 शब्द कसं आपण टाईप करू शकतो याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. 15 दिवसाचा प्रोग्राम तुम्हाला दिला. याच्यामध्ये तुम्ही बघा तुम्ही कुठपर्यंत, कोणत्या दिवशी कुठपर्यंत पोहोचता. व्हॉट्सअपला मला माहिती पाठवा. व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडे. कसं नाही, काय प्रॉब्लेम येतो, जे काय प्रॉब्लेम्स येतात ते तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा. शक्यतो कॉल करा, कॉलवरती आपण बोलूया. पण लक्षात ठेवा टायपिंगची प्रॅक्टिस केल्याशिवाय हे शक्य नाही. आता खूप जण विचारतात काही टिप्स द्या, ट्रिक्स द्या. मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. तुम्ही पहिले टायपिंगची प्रॅक्टिस करा. आपल्याला 300 शब्द कव्हर करायचे आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये ना शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करू नका. खूप विद्यार्थ्यांचं असं मत आहे, कसं 1500 की स्ट्रोक येणार आहे का? त्यांनी 1500 दिले तर खूपच चांगले. आपण डान्स करू. पण जर त्यांनी 300 शब्द दिले, तर आपल्याला ते 300 शब्द कव्हर करायचे. म्हणून आपण 300 शब्दाचा टार्गेट ठेवूया. कारण त्यांच्या जाहिरात 300 शब्द दिलेले आहेत. त्यांचं नोटिफिकेशन आल्यानंतर त्यांनी एकदम क्लिअर केलं एमपीसीच्या नोटिफिकेशन सारखं 1500 शब्द, 1500 की स्ट्रोक म्हणजे 300 शब्द, तर मग खूपच चांगलं आहे. तर तुमचे नॉर्मली 200 शब्द किंवा 250 पर्यंत 1500 की स्ट्रोक होतात. एवढं लक्षात ठेवा. 300 शब्दाला तुमचे की स्ट्रोक होतात 1800 ते 1900. त्याच्यामुळे सध्या तुम्ही 300 शब्दाचं टार्गेट ठेवा. आता काही विद्यार्थी बोलतात सर आम्ही ऑफलाईन करायचं का ऑनलाईन करायचं? तुम्ही दोघांची प्रॅक्टिस ठेवा, ऑनलाईन ठेवा, ऑफलाईन ठेवा. एखादा पेपर घ्या. असा काही जास्त फरक पडत नाही. बघायला गेलं तर जास्तीत जास्त 10 शब्द किंवा 15 शब्दाचा फरक पडेल तुम्हाला. पण जर तुम्हाला सवय लागली तर तुम्हाला हार्ड कॉपीची पण प्रॅक्टिस चांगली वाटेल. त्यामुळं तुम्ही दोघांची प्रॅक्टिस ठेवा. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल स्टार्टिंगला दोघांची प्रॅक्टिस चालू करणं गरजेचं आहे. हार्ड कॉपी पण, सॉफ्ट कॉपी पण. पण 300 शब्द टाइप होणं त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे. आता हार्ड कॉपीची प्रॅक्टिस कशी करायची? मी सांगितलं की त्याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकणार आहे. तसं पण तुम्ही करू शकता. पण आता आपल्याला एक टार्गेट ठेवायचं आहे. 15 दिवसामध्ये आपल्याला 300 शब्द टाइप करायचे. मी एक तुम्हाला नॉर्मली एक अंदाजे तुम्हाला दिवस ठरवून दिलेले आहेत. थोडंसं इकडं-तिकडं होईल पण टार्गेट सेट करा. मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षा ही परीक्षाच असते. परीक्षा देव पण आपली बघत असतो आणि ती अवघड असते म्हणून तिला परीक्षा बोलतात. त्याच्यामुळे परीक्षा तुम्ही सोपी असावी असा अजिबात अंदाज लावू नका किंवा गृहीत धरू नका. जी टफ आहे, जी कठीण आहे म्हणून तिला आपण परीक्षा बोलणार आहोत. त्याच्यावर 300 शब्द तुमच्या पुढे टार्गेट ठेवा आणि तुम्ही खतरो के खिलाडी आहे. तुम्ही एमपीसी मध्ये कशी प्रॅक्टिस केलेली आहे ते आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ही गोष्ट काही मोठी नाहीये आणि तुम्ही करू शकाल.
आणि असं करणारे खूप विद्यार्थी आहेत मित्रांनो. जर लढायचंच आहे तर लढून मरू, हार पत्करून मरण्याची गरज नाही. म्हणजे मैदान सोडू नका. प्रॅक्टिस करू, आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पोहोचलो तर खूपच चांगलं, नाही पोहोचलो, कमीत कमी पोहोचण्याचा प्रयत्न केला याचा आनंद तरी आपल्याला राहील. पण आपण नक्कीच पोहोचू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण आजही काही विद्यार्थी असे आहेत, तुम्हाला जर असं वाटत असेल काही विद्यार्थ्यांची खूप प्रॅक्टिस आहे, मग आपलं कसं होणार? बाबांनो, फुल स्टॉप कुठं देतात? असे विचारणारे विद्यार्थी पण आहेत. तर विचार करा, ज्या विद्यार्थ्याला फुल स्टॉप कुठे द्यायचा तो आज विचारतो, अशी परिस्थिती आज आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण जरी 150 किंवा 200 शब्द आज टाइप करायला जर सुरुवात केली तुम्ही, किंवा उद्या तुम्ही जर टाइप करायला लागला आणि समजा तुम्ही 200 शब्द टाइप केले, तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. तर खरंच तुमचं टायपिंगचा स्पीड खूप चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका आणि घाबरायचं अजिबातच नाहीये. सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन आहेत आणि सगळ्या गोष्टी शक्य आहेत. प्रयत्न करायला सुरुवात करा. प्रयत्न करत गेला तर तुम्हाला त्याची वाट नक्की मिळेल. नक्की तुम्हाला तुमचं यश तुमच्या पदरामध्ये पडेल. पण जर तुम्ही आत्ताच जर काठावर बसूनच जर तुम्ही विचार करत बसत असाल, तर ती गोष्ट शक्य नाही. खूप विद्यार्थ्यांचे काही कारण नसताना ना खूप वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही टायपिंगवरती पूर्ण भर द्या. टायपिंग विषयी तुम्ही विचारा आणि टायपिंगची प्रॅक्टिस करा. बाकीच्या चर्चा करू नका. एक्झाम टी-सी-एस घेणारे का कोड घेणारे, कोणीही पण घेऊ दे, एक्झाम होणार आहे एवढं तर नक्कीच आहेत ना. पण ते टी-सी-एसनी घेतली काय आणि कोर्टने घेतली काय? आय-एस-एम का कृतीदेव? तर कृतीदेव हे फिक्सच झालेलं आहे. ऑलमोस्ट फिक्स आहे. कृतीदेववरतीच एक्झाम होणार आहे, आय-एस-एम वरती नाही. आता काही विद्यार्थी बोलतात, टी-सी-एस जर एक्झाम घेणार असेल तर ती आय-एस-एम घेईल. असं काय आय-एस-एम काय टी-सी-एस काय आय-एस-एमचं काय ब्रँड अँबॅसेडर आहे का? तर टी-सी-एस असलं म्हणजे आय-एस-एमच परीक्षा आय-एस-एम वरती होईल, असं काही नाहीये. टी-सी-एस थर्ड कंपनी आहे. जर तिला कोर्टाने सांगितलं की तुम्हाला अशा-अशा पद्धतीने एक्झाम घ्यायची तर तुम्हाला कळणार पण नाही ही एक्झाम कोर्टाने घेतली की टी-सी-एसने घेतली. त्याच्यामुळे तुम्ही या फंदात पडू नका. एक्झाम कोण घेणार आहे, टी-सी-एस घेणार आहे का कोड घेणार आहे, कोणी पण घेऊ दे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला एक्झाम द्यायला जायचं आहे. एक्झाम कृतीदेववरती होणार आहे. अजून दुसरी गोष्ट, तुमच्या हार्ड कॉपीवरती होणार का सॉफ्ट कॉपीवरती होणार? तर तुमची एक्झाम ही हार्ड कॉपीवरतीच होणार. जरी कोर्टाने घेतली काय आणि टी-सी-एसने घेतली तरी काय. 99% ही हार्ड कॉपीवरती एक्झाम होईल. असं सगळं चित्र आता ऑलमोस्ट क्लिअर होत आलेलं आहे. त्याच्यामुळे हार्ड कॉपीची प्रॅक्टिस ठेवा. पण डायरेक्टली हार्ड कॉपीची प्रॅक्टिस न ठेवता पहिले सॉफ्ट कॉपीची प्रॅक्टिस ठेवा. सॉफ्ट कॉपीवरती तुमचं टार्गेट कंप्लीट करा. मध्ये-मध्ये हार्ड कॉपीवरती पण प्रॅक्टिस चालू ठेवा. हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपीमध्ये असा खूप जमीन आसमानचा फरक आहे, असं काही समजू नका. पडला तर पडला, जास्तीत जास्त तुम्हाला 10 ते 15 शब्दाचा फरक पडेल. ठीक आहे, तो शब्द पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामुळे एकदम 360 डिग्रीमध्ये तुम्ही बदलून जाल किंवा सगळं बदलेल असं काही गृहीत धरू नका आणि एकदम घाबरून जाऊ नका. पहिली गोष्ट तर अर्ध तुम्ही याच्यासाठी हे होतात, पूर्ण घाबरूनच जातात, गोंधळून जातात, कन्फ्यूज होतात एवढे खूप. आता हार्ड कॉपीवरती प्रॅक्टिस, आता काय करायचं? अरे काय करायचं? काहीच नाही करायचं, टाइप करायचं आपल्याला. एवढं काय त्याच्यामध्ये? ठीक आहे ना, 2 शब्द कमी होतील टाइप, त्याच्यामध्ये काय? तुम्ही सुरुवात करा. सुरुवात करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी काहीच होणार नाही. सुरुवात केली तुम्हाला अडचणी येणारच आहे. त्या अडचणीवर तुम्ही संशोधन कराल, त्याच्यावर तुम्ही शोध लावाल, त्याच्यावर उत्तरं शोधाल आणि परत पुढे जाल. आणि हे जीवनामध्ये होतच असतं. हे काय तुमच्यासाठीच होतं असं काही नाही, सगळ्यांसाठी होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टीत तुम्ही रडत बसू नका. सुरुवात करा, वाट चालायला सुरुवात करा, टायपिंग प्रॅक्टिस सुरुवात करा. टार्गेट सेट करा. नाही होणार एवढं टार्गेट, काही तर होईल. पण टार्गेट तर तुम्ही सेट करा, गोल सेट करा. 15 दिवसाचा प्रोग्राम दिला, तुम्ही उद्यापासून सुरुवात करा आणि जाताना स्वतःलाच विचारा, आज आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचलो का? किती कमी पडलो? उद्या तो कव्हर करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुम्हाला न्यायालय भरतीमध्ये
क्वालिफाय व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं नोकरीची जर तुम्हाला खरंच करायची इच्छा असेल, तर तुम्ही हे सगळं कराल आणि हे पॉसिबल आहे. अशक्य नाहीये, शक्य आहे. कारण का ते पण सांगतो, मी अशा विद्यार्थ्यांना सांगत नाही, की ज्यांनी कधीच कॉम्प्युटर हात लावला नाही, ज्यांनी कधीच कॉम्प्युटर टायपिंग केलं नाही. तुम्ही कोण विद्यार्थी आहात? ऑलरेडी तुम्ही टायपिंग केलेलं आहात. 2 वर्षापूर्वी केलं असेल, 3 वर्षापूर्वी केलं असेल. काही तर विद्यार्थी असे एक आता एम-पी-सी स्किल टेस्ट दिलेले, असे विद्यार्थी जे आय-एस-एम वापरले. आय-एस-एम जो नॉर्मली 90% सिमिलर आहे, 10% डिफरन्स आहे. पण तुम्ही एकदा जर त्याच्यामध्ये उतरला, तर तुम्हाला ती गोष्टही कळून चुकणार नाही, तर काही डिफरन्स आहे म्हणून. त्याच्यामुळे या गोष्टीचा अजिबात भाव करू नका. तर बाबा हे एवढं 15 दिवसात कसं शक्य आहे? एवढे कसे शब्द होतील? 300 शब्द. हे तर काही पण तुम्ही सांगतात. असं काही नाही. हे मी न्यू स्टुडंटसाठी सांगत नाही. ज्यांना टायपिंग केलेलं नाही, ज्यांनी टायपिंग 10 वर्षापूर्वी केलं आणि त्यांनी परत कधी कॉम्प्युटर हात नाही लावला आणि आज तो जर न्यायालयाच्या भरतीसाठी जो जॉईन होत असेल किंवा तो सुरुवात करत असेल, तर त्यासाठी ही गोष्ट अवघड आहे. पण जे ऑलरेडी टायपिंग करतात, जे रिसेंटली टायपिंग करत आहेत, त्यांसाठी ही गोष्ट अवघड नाही आणि आजही काही विद्यार्थ्यांची सगळं टार्गेट कंप्लीट आहे. पण जे विद्यार्थी खूप विद्यार्थी असे खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी आहेत, जे आत्ता त्यांनी रिसेंटली चालू केलेलं आहे टायपिंग प्रॅक्टिस, की तुम्ही टार्गेट सेट करा 15 दिवसाचं. 15 दिवसामध्ये एक्झाम होणार नाही एवढं कमीत कमी आपण गृहीत धरूया. आणि हा 15 दिवसाचा प्रोग्राम त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी मी तुम्हाला रोजच्या रोज सांगत जाईल. रोज आपले ह्या टॉपिकवरती नवीन-नवीन व्हिडिओ येत जातील. कुठे-कुठे तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, कुठे काय ॲड करायचंय, तर त्या गोष्टीची मी तुम्हाला नक्कीच माहिती देत जाईल. काही टिप्स महत्त्वाचं आहे. फक्त तुम्हाला महत्त्वाचं आहे की 300 शब्द टार्गेट करणं. त्याच्यामध्ये चुका होऊ द्या, झाल्या तर काही प्रॉब्लेम नाही. हे मी स्वतः सांगतो तुम्हाला. चुका होणार आणि चुका झाल्या तर त्याचं टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे तुम्ही कामाला लागा, टायपिंगच्या प्रॅक्टिसला लागा. तुम्हाला प्रॉब्लेम येणार. प्रॉब्लेम आलाय म्हणजे तुम्ही समजून जायचं का आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत. प्रॉब्लेम्स आले नाही समजून जायचं आपण चुकीच्या ट्रॅकवरती आहोत आणि सुरुवात करा. कुठं अडतं तिथं मला कॉल करा, WhatsApp मेसेज करा. काय मदत असेल ती मदत तुम्हाला दिली जाईल. टेक्निकल असेल किंवा काही माहिती असेल, पुरवली जाईल. आपल्या विलास चतुर टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या प्रकारची माहिती टाकलेली आहे. परत एकदा सांगतो, थोडंसं त्याला स्क्रोल करा. फालतूचे मी मेसेज टाकलेले नाहीयेत. काही कामाच्या गोष्टी असेल त्याच टाकलेल्या आहेत. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, मोटिव्हेशनल स्पीच खूप खूप पडलेले मोटिव्हेशनल स्पीच देणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यावर अव्हॉइड केलेल्या आहेत. जी गोष्ट कामाची ती तिथं आहे. जी कामाची नाही ती मी उडून टाकलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो स्क्रोल करा. खूप सारे व्हिडिओ मी कोर्टाच्या याच्यावरती बनवलेले आहेत. काही माहिती आउटडेटेड झाली असेल किंवा ती माहिती निघून गेली असेल, तर ती व्हिडिओ बघू नका. लेटेस्टवाली व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जी माहिती हवी असेल ती त्याच्यामध्ये मिळून जाईल. तर परत विद्यार्थी मित्रांनो, आपण परत उद्याच्या एक नव्या भागामध्ये भेटणार आहोत. हार्ड कॉपीवरती प्रॅक्टिस कशी करायची, त्याचं मी आपल्या सॉफ्टवेअरवरती किंवा मायक्रोसॉफ्ट वर्डवरती कशाप्रकारे प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उद्या किंवा परवा येईलच. तो नक्की जरूर बघा आणि काहीही समस्या असेल, काही असेल, तर कॉल करा, WhatsApp मेसेज करा. नक्कीच त्याचं तुम्हाला माहिती दिली जाईल. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.